बघा समोर डेकोरेशन किती भारी केलेलं आहे. वा 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 वा, एकच नंबर, एक नंबर. आपलं घर इतकं छान दिसतंय ना. इव्हन आहे ना आमच्या घराच्या इथे ना इथं समोरून आहे ना ब्रिज जातो. त्या ब्रिज वरून आहे ना काही काही लोकांनी थांबून फोटो काढून मला इंस्टाग्रामला पाठवले. ते ना काय माहिती का एकदम आयुष्याचं चीज झाल्यागत वाटतं जेव्हा इथं बघतो ना समोर, किंवा लाईफ मध्ये माग जाऊन आणि आत्ताचा दिवस जो बघतो ना आयुष्याचं चीज केल्यागत वाटतं. ते असतं ना एखाद्या माणसाची सवय लागून गेली आणि नंतर ते माणूस नसला की कसं मग जरा असं सुनं सुनं वाटतं. बापरे बापरे, काय गर्दी केली रे लोकांनी. ते बघा बलूनवाले गँग आहे, काय काचा करतात आणि पोलिस बघितले की युटर्न मारतात. कचरा किती केलाय रोडला यांनी. पहिल्यासारख्या दिवाळी वाटत नाही ना. असं मीठ फेमिकॉलला धरून ठेवतो ना तसं तुम्ही तुमच्या आयटमला धरून ठेवा. आणि धरलं भाई तुम्हाला कटनाताही है. भाऊ लोकल आहे, भाई लोकल आहे, लोकल आहे. अख्खी कॉलनी पडली 100 घरात आहे ना, एकटंच घरी आमचं बघा ते उजडते बघा 24 तास. भारत असतं रे, पैसा वसूल काम झालेलं. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि काय 10:30-11चाच टाइम का सुचतोय मला काय माहिती व्लॉग काढायचा. माझे सकाळी तेव्हा चालू होते का काय माहिती. पण बाय द वे मजा येत असेल आता तुम्हाला. डेली व्लॉग टाकायला लागलोय मी, तर मला पण मजा येते काढायला. मध्ये मध्ये काय झालं ते असतं ना एखाद्या माणसाची सवय लागून गेली आणि नंतर ते माणूस नसला की कसं मग जरा असं सुनं सुनं वाटतं ना, तशी तरह झालते माझी. पण आता ठीक आहे, आता काही विषय नाहीये. सो उरकलेलं आहे आणि असंच काय बी सुचल, म्हणजे माझ्या मनाला जे सुचल ना आता ते मी करतोय. एवढ्या दिवसात जे मला माझ्या मर्जीप्रमाणे मला म्हणजे एवढा मी रांगडा गडी, पण तरी नाही का मला कुठं जायचं म्हणल्यावर परमिशन घ्यायला लागायचे असले तर घरच्यांचे कधी घेतले नाही. काय बोलायचं, आता चालायचंच. म्हणून आता जे मला माझ्या मनात आलं ना, चला इकडे जाऊ तिकडे जाऊ, मी लगेच जातोय. 1 मिनिटाचा पण विचार करत नाही. बरं वाटतंय आणि ठीक आहे, चला काय विषय नाही. एका अर्थी जे काय झालं चांगल्यासाठीच झालं म्हणायचं. आता सीन असं आहे, काल पण हे शर्ट घातलेला, आज पण हा शर्ट घातलाय. बिकॉज ऑफ काल मी मला ह्या शर्टवर एक फोटो पाहिजे होता, तर काल फोटो काढायचं जमलं नाही. सो चिराग भाऊला म्हणलेलं चला आज एक फोटो तरी काढू. खास फोटो काढायसाठी चाललेलो आहे. निदान एक तरी फोटो पाहिजे या शर्टावर मला. सो काय नियोजन आहे, कुठं काय चाललंय, स्टे ट्यून गाईज. बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. बाय द वे आपलं घर इतकं छान दिसतंय ना, काय सांगू. मला आहे ना इव्हन आहे ना हे समोर ब्रिज जातो आमच्या घराच्या इथे ना, इथं समोरून आहे ना ब्रिज जातो. त्या ब्रिज वरून आहे ना काही काही लोकांनी थांबून फोटो काढून मला इंस्टाग्रामला पाठवलेले आहेत की दादा घर लय छान दिसतंय म्हणून. चालायचंच काय, कष्टाची काम आहे. शेवट काय केलं तरी म्हणजे ना काय माहिती का एकदम आयुष्याचं चीज झाल्यागत वाटतं जेव्हा इथं बघतो ना समोर, इथं किंवा लाईफ मध्ये माग जाऊन आणि आत्ताचा दिवस जो बघतो ना आयुष्याचं चीज केल्यागत वाटतं. खरं सांगतो म्हणजे की किरकोळ गोष्ट आहेत असं एखाद्यासाठी, पण आपल्यासाठी लय मोठी गोष्ट आहे की बाबा काय आता बोलू तुम्हाला. चालायचंच. हे छोट्या छोट्या पण गोष्टी आहेत ना खूप सुख देऊन जातात की बाबा कुठून आपण कुठभर पोचलो. म्हणजे अजून तर लय लांब जायचंय, ते विषय वेगळा आहे. पण जेवढं झालंय ना तेवढ्यातच सुखी आहे. म्हणजे आयुष्यात सगळं केल्यागत वाटायला लागलेलं आहे. फक्त आता राहिली एकच इच्छा राहिलेली आहे, ती पण येत्या 4-6 महिन्यात, वर्षभरात करून टाकू पूर्ण. बाकी जास्तीच्या अपेक्षा नाही गरीबाला, छोट्याच अपेक्षा आहेत, किरकोळ अपेक्षा आहेत. होईल तशा पूर्ण करतोय आणि लाईफचे मजे घेतोय. निघालेलं आहे ना असं वाटायला लागलेलं आहे की आज पहिल्यांदाच दिवाळीला बाहेर निघलोय का काय. लईच लाइटिंग वाटायला लागली. कालपर्यंत बंद ठेवलेलं काही लोकांनी लाइटिंग, काय माहिती. चालायचंच पण काय. लोक दिवाळी पाठला जातात, आपण दिवाळी नाईटला चाललोय. आपल्याकडे पण असणार ना दिवाळी पाठ. दिवाळी पाठ कधी असते. आम्ही चाललेलो आता एका ठिकाणी. कुठं चाललोय ते बघा आता तुम्ही. सो गाईज हे बघा समोर डेकोरेशन किती भारी केलेलं आहे. वा 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 वा, एकच नंबर, एक नंबर भाई. पैसा वसूल दिसतंय रे. येईल का आपलं. आपण किती लावायची गाडी. हा इथं लाव शिफ्टच्या माग. येईल का.
सगळीकडे म्हणजे सगळ्याच रोडला जसं गेलं इथंच गेलंय फक्त. काय करायचं. नंबर प्लेट आपण आपली लावायला पाहिजे होती का. काम काय? आपल्याला बी असा गाडीचा फोटो काढायचा. 55 नंबर. सो काहीच बघा. अरे हे लाईटी तिथं तेवढ्यातच दिसतात फक्त वाटतं. तिथं आणि तिथं. बापरे 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 काय गर्दी केली रे लोकांनी. आपण म्हणलं रात्री गर्दी बघ की आम्ही विचार केला रात्रीचं कोण नसेल आपण रात्री जाऊ. उलटा कारभार झाला ह्यो. उभ्या जिंदगीत पहिल्यांदा इथं गर्दी झाली असं. हा चांगली ती जागा होती आपण तिथं थांबायला पाहिजे होतं. आता काय करू फिरून परत तिथंच जाऊ कारण इथं गर्दी इतकी आहे ना. आता इथं पण ॲमनोर आहे पण खर्चिक काम आहे तसं. क्लबच्या साईडला हा तिथं बी जमल की. सो गाईज आमच्यात जोर आलाय फोटो काढायसाठी म्हणून आम्ही खास करून येतोय. खास करून गाडी कुठं लावायची काय करायची हे चालू आहे आमचं. आता चिराग भाऊ टेस्टिंग करतोय. अरे चिराग भाऊ कुठे. चिराग भाऊ टेस्टिंग करतोय. येतोय का फोटो. गाईज विषयाचं झालेलं आहे. यांची लाईट गेलेली आहे वाटतं. यांची लाईट गेलेली आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे. होईल चालू थांब. आम्ही हसत बसलोय पार पोट दुखतो हसत बसलोय. Meanwhile, तो गाईज मगरपट्ट्यातून बरं आम्ही डेक्कनला आलोय ना. आमचं नशिबात इतका काय ओके ना जाईल तिथं लाईटी बी बंद आहेत सगळ्या. काय बोला आता कसं करायचं आता कुठं जायचं. अवघड काम आहे. म्हणलं एक फोटो काढावा छान. मे बी आता ते उद्याच एखाद्या उद्याच काढावं लागेल. तिथे नाही भेटलं कुठं तर एफसी रोडला आलो चालता बोलता आम्ही इथलं येतं असल्यागत. तो काहीच लाईट इथं भेटलं नाही. कॉफी तरी पितो जरा. a few moments later. कॉफी घेऊन निघालेलो आहे आणि आपली गँग भेटलेली त्यांच्यासोबतच फिरत होतो बाबा. काय आहे ते बरं आहे. हेच ते बघा बलिनोवाली गँग आहे. काळ्या काचा करतात आणि पोलिस बघितले की युटर्न मारतात आणि दुसरीकडेच जातात का आता पैसे जातील बरं. बेकार विषय असतोय पण चालायचंच का आता. पैसे वाचवायचे म्हणल्यावर थोडंफार एफर्ट्स लावायला लागतात. तो शेट आपल्यापेक्षा भाऊचे जरा लईच जरा काळे आहेत. लई म्हणजे लईच काळे आहेत. वरून पोलिसाची लाईटी बिटी लावलेल्या आहेत तरी त्या. फ्लॅट मध्ये राहत्यात लोक खरे. कचरा किती केलाय रोडला यांनी. कचरा फटाके वाजवलेत पण एका साईडला करा की एक कचरा बघ. लोकांच्या गाड्यांचं नुकसान व्हायचं ना. टायर आमचे खराब झाले. काही एमनरवाली भरून देणार आहेत का. 65 लोक कुठली. लाईटी बंद केल्या. आम्ही फोटो काढायला गेले होते ज्या आईला. चालायचंच काय आता. सो घरी चाललेलं आहे. 1:30 वाजलेले आहेत कारण ज्यासाठी आलतो ते काम तर काही झालं नाही. त्याच्या नावाखाली कॉफी पिऊन आलो वृद्धेश्वरला. ना असं आता पहिल्यासारखं दिवाळी वाटत नाही ना. म्हणजे दिवाळी हाय हे बी कळून आहे ना. उद्या लक्ष्मीपूजन पण आहे ना. संपाल बी लगेच दिवाळी झाली पण आली कधी गेली कधी काहीच कळलं नाही. जसं जसं माणूस मोठा होतो ना तसं तसं असं इंटरेस्ट कमी होत जातो माणसांचा. पण इंटरेस्ट ना आपला असं म्हणजे पहिल्या गत नाही. बघ की आता मागच्या वर्षी त्या इराणीच्या रोडला पण कसल्या लाईटी पेटी लावलेल्या आहे. लोकांचं पैसे संपला का काय. आता आमचे फायनान्शियल कंडिशन एवढे चांगले नाही तर आम्ही आमच्या कॉलनीत तसल्या लाईटी लावल्या असत्या. उभ्या आडव्या तिरक्या सगळ्या. अख्खा समोर जो टावर आहे ना टावर अख्खा लाईटीने भरावला असता. पण काय गरिबी वाईट आहे सध्या त्यामुळे बाकी नाही काय विषय. टोकियो टावर ना. टोकियो आयपीएल टावर केला असता. गोपाळपट्टीचा आयपीएल टावर डायरेक्ट. लांबून लांबून लोक आले असते बघायला. पण काय गरिबी बाकी काय नाही. गरिबी नडते हो सगळीकडं. फोटो पण नाही झाला. आता परत घरी चाललेलं आहे. अशीच तर आहे आपली. एका टाइम मध्ये आपलं म्हणजे एका चक्कर मध्ये आपलं काम होत नाही. एक काम होण्यासाठी 2-3 चक्र मारायच लागतात आपल्याला. तेव्हा कुठं त्याचं काम व्यवस्थित होतं. आता जरा गाडीचा स्पॉइलर बघितलाय कुण्याच्या गाडीचा. भारी स्पॉइलर आहे. आता आमचं बुद्धी पेटली की आपण बी स्पॉइलर लावू. आता दिवाळी झाल्यावर
पहिल्या गाडीला स्पॉइलर लावून घेतोय, भारी दिसते कारण गाडी. नाही दिसली तर परत काढू, पण ते होलं फिलं नाही ना पाड्यात लावताना, त्याला ते बघायला पाहिजे होता कोणाचं. वेल्डिंग मारते. मग एक काम कर, फक्त घेऊन येऊ आपण घरी पण टोवांना मारायला तेवढं मजुरी वाचेल. आता डबल टेपनी होते ग बघ. माझ्याकडे गाडी होती एक डिओ, त्याची फिटिंग आहे ना जिंदगीभराची फिटिंग आपली. तारा, चिकटे, मीठ आणि फेमिक्विकवर झालेली आहे. 10 वर्ष त्या गाडीने कसे बसे काढले. मसाला टाकायचा राहिला थोडा. मसाला नाही टाकला, मीठ टाकायचं, पण फेमिक्विक टाकायचं आणि वरून मीठ टाकायचं का तर त्याची पकड मजबूत व्हावी म्हणून. तुम्ही पण आहे ना तुमच्या आयटमवर अशीच पकड ठेवा, म्हणजे ते हातातून घसरायची नाही. जसं मीठ फेमिकॉलला धरून ठेवतं ना, तसं तुम्ही तुमच्या आयटमला धरून ठेवा. जर नाही धरलं बाई तुम्हाला कटनातही है मर्यादायचा. आजचं ज्ञान एवढंच. बाबा शुभ शिवरकरच्या राज्यात तुमचं सहर्ष स्वागत आहे. बाबा शिवशंकर बोलते सबको कोल. हाँ, बाबा शुभ शिवरकर बोलते सबको कोलते, और मेरे को भी एक जन ने कॉल है, इसलिए मैं तुमको नहीं अंडे. भाऊ लोकल आहे हो. लोकल लोकल भाऊ लोकल आहे भाई, लोकल. कसला ऐकते लगे कुठे दादा, ह्याला हाय भाई, लोकल आहे. जाऊ दे चला. त्याला एकाला सांगायचं राहिलं अजून. जाऊ जरा. किती असून आमच्या हे करतो. नंबर बघून पण कळा ना त्यांना. ओय भाऊ भाऊ योगेश, डोके बाय. लोकल ओय लोकल आहे. ओय म्याव 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 म्याव. ओय म्याव म्याव. इकडे गेले तिकडे. मागून कोण पिपी करत झालं त्याला बरं का लोकल म्हणली मी नवीन आहे. अरे काय तिकडे थांबला वागत आई घातली बाबा. लोकल आहे. पत्रांना बी म्हणलं तरी कळतं. जिंदगी लोकल झाली. कुठं ब्रँड होतो, कुठं लोकल झालं आपण. ब्लॉगिंग इंडस्ट्रीत येण्यात भरपूर जण इच्छुक आहेत. सगळ्यांना म्हणतोय मी या 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 या. ब्लॉगिंग इंडस्ट्री आणि मी स्वतःच करेन अशी तर झाली. ज्याला कुणाला भेटेल ना मी भाऊ एकच म्हणणार मला पण चालू करायचंय व्लॉग. अरे मग करा ना लवकर. अवघड का. मी एक दोस्त भेटला म्हणला भाऊ तू व्हिडिओ तसा टाकतो ना, 1 नंबर आहे म्हणला, टाकत जा. बरं म्हणलं ते बी करतो. लोक नुसतं ज्ञान देऊन जाते तर मला आई घातली. काय बोला ते ज्ञान ठेवायला जागा नाही म्हणून चॅनल उघडलाय बाबा शुभ शिवरकर. सगळ्यांनी 500 रुपये टाकू ऑनलाईन. हा तेवढं आहे. म्हणजे जास्तीची अपेक्षा नाही, फक्त प्रत्येकाने 500 टाका बस. 500 करे का बस. 500 दे. पेट्रोल तर गेलं. तेच आणलंय आपलं. बाकीचं बघू पुढे काय होते काय. जास्तीची हवस नाही आम्हाला. आजचं भागला बाद झालं, उद्याचं उद्या बघू आपण. चाललं आता घरी. फोटो ना फिटो. हा ना, ज्याच्यासाठी वडताण केली ते राहिलं आणि सगळं झालं. आणि घरी येताना आम्ही सरळ स्वागेट वरून येणारी माणसं, त्या कुण्याने आम्हाला कुठं शिवाजीनगर, बन गार्डन, येरवडा, कोरेगाव फिरवलं फिरू आणलं. सो गाईज ह्याच्यावरनं तरी तुम्ही अंदाज लावा, अख्खी कॉलनी पडली, 100 घरं पडल्यात. त्या 100 घरात आहे ना एकटंच घर आहे आमचं बघा. तिकडे नाही तर आपल्याला उजाळायला लागली तर. हे एकच घर आहे फक्त, ते उजाडतंय बघा 24 तास, म्हणजे रात्रीचं अख्खं. नाही तर बघा कॉलनीत आहे ना 0 बल्ब लावत नाही कोण बाहेर. काय बोलू आता तुम्हाला, एवढं तर दिलदार आहे आपण. काय बोलावं आता तुम्हाला. म्हणजे सण सुद्धा आपण एकदम रॉयल मध्ये साजरे करतो. लोकांनी 0 बल्ब नाही लावलं रे रोडला कुठं. लाईट बिल येतोय म्हणून बंद करून ठेवलं. कशाला जेवढे तरी. पण काही म्हण भारी दिसतंय. ब्रिज वरनं तर लय भारी दिसत रे. उद्या ब्रिज वरनं एक फोटोच काढू. काढायचं का, जायचं का? बरं बघू दे ब्रिज वरून कसा येतोय फोटो. सो गाईस थांबा जरा, जोर आलाय आम्हाला. असं जोर वळून चाललंय माघारी ब्रिज वरून. तुम्हाला म्हणलेलं ना मी, ते ब्रिज वरून लोक फोटो काढून टाकतात. तर आपण आता डोळ्याने समक्ष बघू आपण की ब्रिज वरून कसा फोटो आहे. रॉंग निघायला लागला आता. अख्खं सो काहीच आता आम्ही रॉंग चाललोय बघा. आपण गाडी मध्ये पहिले. सो गाईज बघितलं कसं दिसतंय, भारी दिसतंय रे. पैसा वसूल काम झालेलं आहे. सो गाईज घरी पोचलेला आहे आणि डन फॉर टुडे.
आजसाठी एवढंच. ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. सो बाय बाय, गुड नाईट, धन्यवाद.